आता आषाढी एकादशी जवळ आलेली आहे, तर आज आपण भगर बनवणार आहोत। याच्यासाठी मी ही भगर घेतलेली आहे आणि 1 ते 2 बटाटे तुम्हाला जसं आवडतील त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। 1 घ्या किंवा 2 घ्या। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी होईल इतकं शेंगदाणे टाकलेले आहेत। शेंगदाणे भाजून घेतलं तर आपल्या भकरीला छान खमंग फ्लेवर येईल, त्यामुळे शक्यतो भाजूनच शेंगदाणे घ्या। आता हे आपण हलकेसे क्रश करून घेणार आहोत। हे तुम्ही पाहू शकता, हे अशा पद्धतीने हलकसं क्रश करून घ्यायचं आहे। हे जे शेंगदाणे आहेत ते हलकेसे क्रश जर करून घेतले तर तुम्ही भगर खाताना खूप छान फ्लेवर आपल्या तोंडामध्ये येतो, त्यामुळे शक्यतो क्रश करूनच घ्या, शेंगदाणे भाजूनच घ्या। चला तर मग पाहूया आता भगर कशी बनवायची ते। आता आपण गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। ही उपवासाच्या टायमाला अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे। साबुदाणा भिजवून करण्याऐवजी हे अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये ही भगरीचा भात तयार होतो। भगरीला दुसरा शब्द वरई पण आहे, आमच्या इकडे भगर बोलतात, त्यामुळे मी ही भगरच याच्यामध्ये बोलत आहे। आता तेल आपलं छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्याच मध्ये जे आपण शेंगदाणे आणि मिरचीचं जे वाटण बनवलं होतं, वाटण नाही हलकसं क्रश करून घेतलेलं होतं, ते ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। आता हे छान या तेलावरती 1 मिनिटभरच परतून घ्यायचं आहे, म्हणजे जो मिरचीचा कच्चा फ्लेवर आहे तो जाईल। खूप वेळ नाही परतलं तरी चालेल, 1 मिनिटभरच परतून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये जे आपण बटाटा घेतलेला चिरून आणि धुवून तो याच्यामध्ये मी ऍड करून घेत आहे। आता बटाटा आपण छान 1-2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे। खूप वेळ परतला तरी चालेल, कारण आपण भगर शिजवणारच आहोत, त्याच्यामध्ये हा बटाटा ऑटोमॅटिक शिजेलच, पण तेलावरती परतल्यामुळे त्या बटाट्याला फ्लेवर पण खूप छान येतो, त्यामुळे थोडं 1-2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। आता 2 ते 3 मिनिट आपण हा बटाटा छान परतून घेतलेला आहे। आता याच्याच मध्ये मी हा जो वरईचा भात आहे किंवा भगरचा भात आहे, जे तांदूळ, ते छान स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका, आणि तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही इतरांनाही शेअर करू शकता। आता हे आपण 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी साधारणतः 2 वाटी पाणी ऍड करून घेणार आहे। आता हे छान पाणी टाकल्यानंतर हलवून घ्यायचं। पाणी ऍड केल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे झाकून मीडियम टू हाय फ्लेम वरती याला छान उकळी काढून घ्यायची आहे आणि हा भात शिजवून घ्यायचा आहे। अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपला हा भगरचा भात तयार झालेला आहे।
हे तुम्ही पाहू शकता, अगदी सुटसुटीत मोकळा असा हा भात तयार झालेला आहे। रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका। हे तुम्ही पाहू शकता, अगदी मोकळा व सुटसुटीत भात तयार झालेला आहे। आता हा मी छान प्लेटमध्ये काढून घेते। आपण जर 1 वाटी भगर घेतली तर त्याच्यासाठी 2 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपला हा भात असा सुटसुटीत व मोकळा तयार होईल।